नमस्कार मित्रांनो, मी संतोष ससाने सडेतोड या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आजचा महत्त्वपूर्ण विषयासंदर्भात या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहे. मित्रांनो, परवा या महाराष्ट्रामध्ये बहुजनांमध्ये चांगला समतेचा, मानवतावादी, न्यायाचा विचार पेरणारे, बहुजनांना जागृत करण्याचं व्रत हाती घेतलेले संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय प्रवीण गायकवाड साहेब यांच्यावर अक्कलकोट या ठिकाणी शाही फेक हल्ला झाला. या हल्ल्याचा मी प्रथम निषेध या ठिकाणी नोंदवतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे, या महाराष्ट्राचा इतिहासच असा कलंकित राहिलेला आहे. मित्रांनो, जो व्यक्ती, जी संघटना या बहुजनांना जागृत करण्याचं काम करते, बहुजनांमध्ये चांगले विचार पेरवण्याचं काम करते, जे आपले समतावादी महामानव आहेत, त्या समतावादी महामानवांचा विचार जो व्यक्ती, जी संघटना या महाराष्ट्रातल्या बहुजनांमध्ये पेरते, चांगलं काम करते, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना असं त्रास देण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मित्रांनो, ज्या कार्यकर्त्यांनी आदरणीय प्रवीण गायकवाड साहेब यांच्यावर हल्ला केला, याची पार्श्वभूमी सुद्धा या ठिकाणी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि संभाजी भिडे यांच्या संघटनेशी तो कार्यकर्ता अटॅच आहे आणि भाजपशी सुद्धा तो कार्यकर्ता अटॅच आहे. म्हणजे या देशामध्ये जे चांगले महामानव आहेत, त्या समतावादी महामानवांचा विचाराचं काम जो व्यक्ती, जी संघटना करती, ती संघटना, त्या संघटनेचे ते व्यक्ती यांच्या रडारवर असतात. हे मनुवादी स्वतः हल्ले करत नाहीत, ते आपल्यातलेच बहुजनांचे मुलं निवडतात, त्यांचे डोके, माथे भडकावतात आणि त्यांच्याकडून या ठिकाणी त्या चांगल्या परिवर्तनवादी विचाराचं काम करणाऱ्या व्यक्तीवर हल्ले करतात, त्यांचा काटा काढण्याचा ते प्रयत्न करतात. आपल्याला माहिती आहे, या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये बहुजनांमध्ये परिवर्तन व्हावं, बहुजन समाज कर्मकांडापासून दूर जावा, मुक्त व्हावा, यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय नरेंद्र दाभोळकर साहेब फार चांगलं काम करत होते आणि त्या नरेंद्र दाभोळकर साहेबांना सुद्धा याच मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी बरोबर बहुजनांचा वापर करून काटा काढलेला आहे. हा इतिहास आहे आणि हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचबरोबर याच बहुजनांतले एक आदरणीय गोविंदजी पानसरे साहेब, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगलं पुस्तक लिहिलं होतं, त्यांचे विचार तळागाळात नेण्यासाठी त्यांचं चांगलं कार्य होतं. ते बहुजनांमध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय हे समतावादी विचार पेरण्याचं काम करत होते. त्यांना सुद्धा या मनोवाद्यांनी या ठिकाणी संपवलेलं आहे. अगदी ते वयाच्या ज्येष्ठ असलेले, वयाच्या 60-70 वयामध्ये असलेल्या सुद्धा माणसांना ते सोडत नाहीत. म्हणजे जे चांगलं काम करतात त्यांना संपवण्यासाठी हे मनोवादी सरसावतात आणि त्याचा वापर आपल्या समाजातले बहुजनांचेच मुलांचा करतात. हे मात्र या ठिकाणी अधोरेखित करण्यात येत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे, कर्नाटकमधल्या कलबुर्गी पत्रकार गौरी लंकेश यांची सुद्धा या या भारतामध्ये या ठिकाणी या मनोवाद्यांनी काटा काढण्याचं काम केलेलं आहे. म्हणून ज्या लोकांना हे अर्बन नक्षलवादी ठरवतात, जे लोक समाजामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतात, समता, स्वातंत्र्य, बंधुता, संविधानाचे विचार पसरवण्यासाठी काम करतात, अशा लोकांना हे का संपवतात? तर याच्या मागचं
हे कारण काय असू शकतं, तर यांची धार्मिक व्यवस्था कोलमडू शकते. लोक जागृत होतात म्हणून या ठिकाणी ते याच्यामध्ये या लोकांना संपवण्याचं काम करताय. म्हणून मी या व्हिडिओच्या माध्यमातून बहुजनांना आव्हान करतो की बहुजन तरुणांनो, यांच्या नादाला लागू नका, यांच्या गळाला लागू नका. हे फार जातीमध्ये द्वेष निर्माण करणारे माणसं आहेत. यांना समता, स्वातंत्र्य, बंधुता मान्य नाही. यांना फक्त यांचं धार्मिक अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हे या समाजाला गुमराह करायचं काम करतात. त्यांना या देशातला समतावादी बुद्ध नकोय, बुद्धांचं अस्तित्व त्यांना मान्य नाही, जे जगाने स्वीकारलं ते यांना मान्य नाही. हे फक्त यांना मनुवाद महत्वाचा आहे. मनुवादी व्यवस्थेमध्ये त्यांना लोकांना खिळून ठेवायचं आहे. आपल्याला माहिती आहे मित्रांनो, आपल्या साधू संतांना सुद्धा यांनी सोडलेला नाही. याच भारतभूमीतील 12व्या शतकातले संत नामदेव महाराजांना यांनी त्रास दिलेला आहे. याच भारतभूमीतील जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना, ज्यांनी या देशामध्ये विद्रोही विचार मांडले, समतावादी विचार मांडले, बहुजनांना जागृत करण्याचे विचार मांडले, त्यांना सुद्धा या मनुवाद्यांनी सोडलेले नाही. यांनी ज्ञानेश्वरांना सुद्धा या ठिकाणी त्रास दिलेला आहे, छळलेला आहे. त्याचबरोबर जगज्योती संत बसवेश्वर महाराजांना सुद्धा या मनुवाद्यांनी सोडलेलं नाही. अशांना सुद्धा या चांगलं बहुजनांना जागृत करणाऱ्या महामानवांना, महापुरुषांना, संतांना यांनी सोडलेलं नाही. म्हणून हे आज या संविधानिक लोकशाही व्यवस्थेमध्ये सुद्धा हे यांचं काम करून दाखवतात. हे संविधान लागू आहे, हा देश लोकशाही व्यवस्थेवर चालतो. समता, स्वातंत्र्य, बंधुता हा संविधानाचा आत्मा आहे. आणि असा विचार या बहुजनांमध्ये प्रसारित करणाऱ्या, पेरणाऱ्या लोकांना सुद्धा हे सोडत नाही. हा मनुवाद यांना जिवंत ठेवायचा, यांना जाती व्यवस्था जिवंत ठेवायची, वर्ण व्यवस्था जिवंत ठेवायची आणि त्याच्यावर यांना धंदा करायचा आहे. याच्यासाठी यांना या ठिकाणी ही मनुवादी व्यवस्था कायम ठेवायची. याच्यासाठी हे बहुजनांचा वापर करून बहुजनांतलेच जे विचारवंत आहेत, जे समाजाला जागृत करत आहेत, त्यांना या ठिकाणी संपवायचे. त्यांच्यावर यांना हे भ्याड हल्ले करायला लावायचे आणि याला सरकारी यंत्रणा सुद्धा पाठीशी घालते. वारीमध्ये चांगला विचार पेरण्याचं काम करणाऱ्या चांगल्या संघटनेला, विचारवंतांना, समता, स्वातंत्र्य, बंधुता हा विचार पेरणाऱ्यांना हे अर्बन नक्षलवादी म्हणतात. आणि मग अशा व्यक्तीवर हल्ला करणाऱ्यांना यांना रोखता येत नाही. हे सरकार सुद्धा अशा मनुवादी लोकांना पाठीशी घालते का काय, हा सुद्धा विचार या ठिकाणी अधोरेखित होतोय असं मला या ठिकाणी वाटतंय. म्हणून काल प्रवीण दादा गायकवाडांच्या या भ्याड हल्ल्याच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेल्या आहेत. म्हणून पुन्हा एकदा आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी आव्हान करतो की बहुजन तरुण बांधवांनो, अशा मनुवादी विचारधारेच्या जे समर्थन करतात, ज्या संघटना समर्थन करतात, ज्यांना समता, स्वातंत्र्य हे घटनेतले तत्व, हे सामान्य जीवनात असायला हवे असे तत्व ज्यांना मान्य नाहीत, अशा लोकांच्या, अशा संघटनेच्या नादी लागू नका. मी कळकळीची या ठिकाणी हात जोडून विनंती करतो. आणि आपल्याच बहुजन, आपल्याच समाजातल्या बहुजन्यात या विचारवंतांना त्रास होईल, त्यांना संपवण्यासाठी मात्र तुम्ही कुठलीही कृती करू नका. जर तुम्हाला चांगलं काम करायचं असेल तर या विचारवंतांना सहकार्य करा. ते कुठपर्यंत जाणार आहेत, आपण उलट प्रत्येकाने या बहुजनांच्या मुलांनी सुशिक्षित झालं पाहिजे, चांगलं शिकलं पाहिजे आणि आपण स्वतः हे संविधान, त्याचबरोबर या संविधानाचे समता, स्वातंत्र्य, बंधुता
हे विचार आपल्या संतांचे ही समतावादी विचार समाजामध्ये घेऊन हे रुजवण्याचे पेरण्याचं काम चा परिवर्तनवादी चळवळीचं काम आपण केलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण या ठिकाणी काम करावं एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास आव्हान करतो आणि पुन्हा एकदा प्रवीण दादावर झालेल्या भ्याड हल्लेचा मी जाहीर निषेध करतो। या हल्लेखोरांना या ठिकाणी कठोर शिक्षा झाली पाहिजे एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला मागणी करतो। जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत।